नमस्कार, सातारा सेमेस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। हनुमान घाटावरील संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करा, राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांची मागणी। कोरेगाव नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हनुमान घाट परिसरात तिळगंगा नदीकाठी उभारण्यात आलेली लाखो रुपयांची संरक्षक भिंत अवघ्या काही महिन्यात कोसळली आहे। या प्रकरणी दोषी असलेल्या नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह संबंधित दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा ठिय्या आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी दिला आहे। उबाळे यांनी शुक्रवारी या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र रेड्डी यांच्यासह कोरेगाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले असून पुरावे देखील निदर्शनास आणून दिले आहेत। यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक दिनेश सनस उपस्थित होते। रमेश उबाळे यांनी मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यावर आरोपांच्या फेऱ्या झाडल्या असून राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचा थेट आरोप केला आहे। लाखो रुपयांची भिंत काही महिन्यातच पडते, नगरपंचायत काही करत नाही, याचाच अर्थ सर्व काही मिलीभगत आहे, असे स्पष्ट करून उबाळे यांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे। तसेच आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सुद्धा हा जे काय भ्रष्टाचार झालेला फाईल होती ती आम्ही त्यांच्याकडे सुद्धा दिलेली आहे, परंतु त्याच्यावरती सुद्धा कुठलीही कारवाई झाली नाही। आज एवढ्या मोठ्या प्रमाणात 33,25,510 रुपयाची RCC भिंत बांधलेली 33 दिवसात पडली आणि याचं जो दर्जा आहे त्याची जे कॉन्क्रीटचं टेस्टिंग आहे ते केलं होतं का, त्याच्यात जी काय RCC डिझाईन आहे त्याप्रमाणे काम केलं होतं का, त्याचं M20 कॉन्क्रीट होतं का M25 कॉन्क्रीट होतं, कशा पद्धतीचं काम केलं आणि यांना बिल अदा केलं आहे का। आणि यात आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी की कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी व इंजिनियर यांची सखोल चौकशी होऊन यांना त्वरित निलंबित करा, यांना घरी पाठवा। हा सगळा कारभार आणि हे सगळं होतंय ह्याच्या मागं फक्त भ्रष्टाचार आहे, यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, ही आमची मागणी आहे। आणि या मागणीला आता आचारसंहिता असल्यामुळं सगळ्यांना वाटत असेल आम्ही शांत बसलो, पण आम्ही शांत बसणार नाही। आचारसंहिता 4 तारखेला संपेल, त्यावेळेस मग तुम्हाला दाखवू आम्ही की हा तुमचा भ्रष्टाचार सर्वसामान्य जनतेच्या समोर आणू आणि तुम्ही कशा पद्धतीनं तुमचे हात बरबटल्यात ह्या पैशानं भ्रष्टाचाराच्या, हे आम्ही उघडं करू। आणि यासाठी वाटेल ते मोठं आंदोलन करायला लागलं, आत्मदहन करायला लागलं तरीसुद्धा आमची ती तयारी आहे। आम्ही घरातनं बाहेर पडतानाच घरी माघारी जाऊ का नाही हे आम्हाला माहीत नसतं, ती तयारी ठेवूनच आम्ही बाहेर पडतो। त्यामुळे कुणाला वाटत असेल की आपण मागासवर्गीय समाजाचं पोरगा ह्याला दाबू बिबू, तर तसल्या कुणीही भ्रमात राहू नये। आम्ही न्याय हा संवैधानिक न्याय, आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी आहे आणि संविधानिक आम्ही न्याय मागतोय। तुमचा भ्रष्टाचार केलेले पुरावे आमच्याकडे आहेत आणि हे पुरावे आम्ही अगोदरच दिलेले आहेत आणि हे नवीन जे आता काय हे प्रकरण निघाले भिंत पडलेलं, ही सुद्धा कागदपत्र आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहेत। आमची एवढीच विनंती राहील की ह्यांची सखोल चौकशी करून यांना त्वरित निलंबित करा।